Hello students, welcome to this new lecture. In the last lecture we seen some examples to reduce the given matrix into echelon form, as well as we reduced that matrix into reduced row echelon form, which is very important concept as per Gaussian elimination method as well as Gauss-Jordan elimination method is concerned. Okay, गॉस मेथडने किंवा गॉस जॉर्डन एलिमिनेशन मेथडने आपण जेव्हा सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवणार आहोत तेव्हा आपण दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा पहिल्यांदा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी चं रूपांतर आपण रो इचेलॉन फॉर्म मध्ये करणार आहोत. ओके, त्यासाठी हाऊ टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इचेलॉन फॉर्म, ती प्रोसिजर ते एक्झाम्पल महत्त्वाचे असतील. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी गॉस एलिमिनेशन मेथड टू सॉल्व the given system of linear equations. एक सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स दिलेली असेल, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स सोडवण्यासाठी गॉस एलिमिनेशन मेथड्स आपण यूज करणार आहोत. गॉस एलिमिनेशन मेथड किंवा गॉसियन एलिमिनेशन मेथड काय आहे ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट अस सी गॉस एलिमिनेशन मेथड टू सॉल्व द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. Gaussian elimination method to solve the system of linear equations. Okay, दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी दोन मेथड्स आहेत, दोन डायरेक्ट मेथड्स आहेत, दोन इनडायरेक्ट मेथड्स आहेत. त्या दोन डायरेक्ट मेथड्स पैकी पहिली मेथड आहे गॉस एलिमिनेशन मेथड आणि दुसरी मेथड आहे गॉस जॉर्डन एलिमिनेशन मेथड. आणि दोन इनडायरेक्ट मेथड्स आहेत किंवा दोन इटरेटिव्ह मेथड्स आहेत आणि त्या दोन इटरेटिव्ह मेथड्स म्हणजेच जॅकोबीज इटरेशन मेथड, इटरेटिव्ह मेथड, अँड सेकंड वन दॅट इज अ गॉस सिडेल इटरेटिव्ह मेथड ऑर इटरेशन मेथड. ओके, इनडायरेक्ट मेथड आणि डायरेक्ट मेथड त्यापैकी आपण आज गॉसियन एलिमिनेशन मेथड किंवा गॉस एलिमिनेशन मेथडने दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कशी सोडवायची त्याचा अल्गोरिदम पाहणार आहोत. ओके, व्हेरी सिंपल थिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. सपोज कन्सिडर a system of m linear equations in n variables given by a11 x1 plus a12 x2 plus a13 x3 plus up to so on plus a1n xn is equal to b1. Similarly दुसरं इक्वेशन आहे a21 x1 plus a22 x2 plus a23 x3 up to so on plus dot 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 plus up to so on a2n xn is equal to b2. Similarly तीसरा इक्वेशन आहे a31 x1 plus a32 x2 plus a33 x3 plus dot 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 up to so on plus a3n xn is equal to b3. तसंच चौथं, पाचवं, सहावं, सातवं and so on. लास्ट m नंबरचं इक्वेशन आहे am1 x1 plus am2 x2 plus am3 x3 plus dot 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 plus up to so on plus amn xn is equal to bm. ओके, समजा ही आपण जनरल गोष्ट विचारात घेऊयात. सपोज ही दिलेली सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स आहेत. वी गिव that system of linear equation as a Roman 1. Okay, suppose consider the system of m linear equations in n variables. नंबर ऑफ इक्वेशन्स किती असावेत, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असावेत याच्यावर बंधन नाही. जेव्हा आपण 12th स्टँडर्डला 12वीला जेव्हा आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवलेली आहे तेव्हा आपल्याला बंधन होतं, तेव्हा आपल्याला रिस्ट्रिक्शन होतं. काय तर जेवढे नंबर ऑफ व्हेरिएबल्स होते तेवढेच नंबर ऑफ इक्वेशन्स असणाऱ्या सिस्टम्स आपण 12th मध्ये सोडवलेले आहेत. मात्र आता या इयरला आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये किती नंबर ऑफ इक्वेशन्स असावेत किंवा किती नंबर ऑफ व्हेरिएबल्स असावेत यांच्यावर काहीही बंधन नाही. कितीही नंबर ऑफ इक्वेशन्स चालतील किंवा कितीही नंबर ऑफ व्हेरिएबल्स चालतील. इथे आपण पर्टिक्युलरली काय घेतलेलं आहे, वी आर गोइंग टू कन्सिडर सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स गिवन बाय दिस पर्टिक्युलर सिस्टम. ह्याला आपण नंबर 1 दिलेला आहे. ओके, नाउ इन ऑर्डर टू सॉल्व दिस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स by using Gauss elimination method we follow the following steps. Okay, step by step प्रोसिजर आहे. स्टेप बाय स्टेप 9 स्टेपचा अल्गोरिदम, 10 स्टेपचा अल्गोरिदम आहे. त्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय आहे ते बघूयात आपण. आता सायमल्टेनियस जेव्हा आपण अल्गोरिदम एक्सप्लेन करतोय तेव्हाच आपण सायमल्टेनियस पॅरलल आपण एक्झाम्पल पण बघूयात. इथे मी एखादा एक्झाम्पल घेतलेलं आहे, पहा राईट साइडला एक्झाम्पल लिहिलं आहे, तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग गॉस किंवा गॉसियन इलिमिनेशन मेथड. एक सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलेली आहे आणि ती सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला गॉस एलिमिनेशन मेथडने सोडवायची आहे. सिस्टम दिली आहे x1 plus x2 plus x3 is equal to 4 पहिलं इक्वेशन, x1 minus x2 plus 2 times x3 is equal to 3 दुसरं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन आहे 2x1 plus 3x2 minus x3 is equal to 6. Getting this? Okay, ही सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स आहे, 3 अननोन्स आहे आणि ही सिस्टम आपल्याला
गॉसियन इलिमिनेशन मेथडने सोडवायचे आहे. अल्गोरिदम काय बघूयात. येस, स्टेप नंबर फर्स्ट. व्हॉट इज दॅट? सी फर्स्ट अल्गोरिथमिक प्रोसेस. थेओरेटिकल क्वेश्चन पण विचारू शकतात. राइट एन अल्गोरिदम टू सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग गॉस इलिमिनेशन मेथड. किंवा दुसरा पण क्वेश्चन तयार करता येईल. राइट एन अल्गोरिदम टू सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड. ओके, असा थेओरेटिकल पण क्वेश्चन विचारता येईल 7 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी. शिवाय या अल्गोरिदमचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल सुद्धा विचारलं जातं. त्याचा पण वेटेज 5 मार्क असेल. ओके, प्रॅक्टिकलला पण हे आर्टिकल आहे. प्रॅक्टिकलला वेटेज ऑफकोर्स जास्त असतं, 10 मार्क वगैरे असतं. आता थेअरीला वेटेज 5 मार्क असेल. जर आपल्याला एखादं एक्झाम्पल गॉसियन इलिमिनेशन मेथडने सोडवायचं असेल तर त्याची थेअरी माहित असणं गरजेचं आहे. पहा, जर थेअरी माहित नसेल तर आपण एक्झाम्पल सोडवू शकत नाही. त्यामुळे थेओरेटिकल कन्सेप्ट, थेओरेटिकल अल्गोरिदम सुद्धा महत्वाचा आहे. ओके, हा पार्ट असलाच पाहिजे. शिवाय आपल्याला तो अल्गोरिदम वापरून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. ओके, स्टेप नंबर फर्स्ट काय बघूयात. व्हेरी सिंपल थिंग. स्टेप नंबर फर्स्ट, रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स in the form of matrix equation as a ax is equal to b. Okay, step number first काय दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे. रिप्रेझेंट दॅट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स इक्वेशन ॲज अ ax is equal to b. आता दिलेली सिस्टमचं रिप्रेझेंटेशन फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स इक्वेशन कसं करायचं याचे आपण सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. सेपरेट लेक्चर पाठीमागे आहे, ते तुम्ही पहा. म्हणजे ह्या अल्गोरिदम मध्ये जे जे काय काय लागतंय त्याचं आपण सेपरेटली लेक्चर, व्हिडिओ लेक्चर्स प्रिपेअर केलेले आहेत. पहा, ते लेक्चर्स पहा. फक्त त्या दोघांना, त्या सगळ्या लेक्चरला आपण लिंकिंग करायचंय आणि गॉसियन मेथडचा अल्गोरिदम डेव्हलप करायचा. ठीक आहे, पहिली स्टेप काय, दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारं मॅट्रिक्स इक्वेशन लिहा. मॅट्रिक्स इक्वेशन काय असेल, ax इक्वल टू b. याच्यामध्ये a म्हणजे काय, x म्हणजे काय, b म्हणजे काय. येस, सिंपल थिंग. कॅपिटल A म्हणजे काय असतं. येस, कॅपिटल इज नथिंग बट मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट, सहगुणकांचा मॅट्रिक्स. कॅपिटल X इज इक्वल टू, व्हॉट इज कॅपिटल X? कॅपिटल X इज नथिंग बट येस मॅट्रिक्स ऑफ अननोन्स किंवा मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स की ज्यांचा आपल्याला व्हॅल्यूज युजरला द्यायच्या आहेत. आणि व्हॉट इज B? कॅपिटल B इज नथिंग बट द कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स व्हिच आर प्रेझेंट ऑन RHS ऑफ ईच इक्वेशन. ओके, हे आपल्याला माहिती आहे. दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा मॅट्रिक्स इक्वेशन लिहा. लिहूयात. सोल्युशन लगेच इम्प्लिमेंट करूयात. पहा सोल्युशन. वी कॅन रिप्रेझेंट वर्डिंग मध्ये तुम्ही लिहू शकताय. पहिल्यांदा वर्डिंग मध्ये लिहा. मी काही वर्डिंग मध्ये लिहित नाहीये. वी कॅन रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स in the form of matrix equation. Okay, we can represent the given system of linear equation in the form of matrix equation as what is that form? A into x is equal to b. Okay, therefore A into x, what is A? A म्हणजे काय असतो, coefficient matrix. X म्हणजे काय असतो, column matrix of variables. And what is B? B is the matrix of constants which are present on RHS. हा कसा लिहायचा आपल्याला माहिती आहे. प्रत्येक रोला एक इक्वेशन लिहूयात. त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने लिहूयात. एखादा व्हेरिएबल अब्सेंट असेल तर सहगुणक 0 टाकूयात. ओके, पहिल्या रोला पहिले इक्वेशन, पहिल्या इक्वेशन मधले कोएफिशिएंट क्रमाने. x1 + x2 + x3 इक्वल टू 4 हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने घेऊयात. x1 चा कोएफिशिएंट 1, दॅट फॉर x2 कोएफिशिएंट इज 1, दॅट फॉर x3 कोएफिशिएंट इज 1. ठीक आहे. सिमिलरली सेकंड रोला सेकंड इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने. इक्वेशन आहे x1 - x2 + 2 टाइम्स x3 इज इक्वल टू 3. स्क्रीनवर दिसते पहा. x1 चा कोएफिशिएंट असेल डेफिनेटली 1, कोएफिशिएंट ऑफ x2 इज -1 and that for x3 is 2. Okay, similarly third row corresponds to third equation. Write down the coefficients of the variables in order. Okay, क्रमाने लिहा. एखादा व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट 0. 2x1, x1 चा कोएफिशिएंट 2 असेल, that for x2 is 3 and that for x3 is -1. This is the matrix of coefficient, that is A. Okay, into x, what is x? X nothing but column matrix of unknowns किंवा column matrix of व्हेरिएबल्स की ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. व्हेरिएबल्स कोणते आहेत? येस, या व्हेरिएबल्स आहेत x1, x2, x3. x1, x2, x3 या व्हेरिएबल्सचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल X असेल. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/1 that is equal to B. B is nothing but the column matrix of constants which are present on RHS of each equation. प्रत्येक इक्वेशनच्या राईट साइडला असणाऱ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स. पहिल्या इक्वेशनचा राईट साइडचा कॉन्स्टंट आहे 4, सेकंड इक्वेशनचा राईट साइडचा कॉन्स्टंट आहे 3, and that for third equation the constant which is present on RHS is 6. 4, 3, 6 हा कॉलम मॅट्रिक्स असेल. This is the matrix having order 3/1. Okay, suppose याला आपण सिस्टम नंबर 1 म्हणूयात.
लक्षात आहे. पहिली स्टेप, रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन ॲज अ AX इज इक्वल टू B. ओके, याचं आपण सेपरेट एक्झाम्पल पण बघितलेलं आहे. लक्षात आहे. नाउ स्टेप नंबर सेकंड, व्हॉट इज दॅट? सी हिअर फर्स्ट, व्हॉट इज स्टेप नंबर सेकंड? इथं आहे पहा स्टेप नंबर सेकंड. व्हॉट इज स्टेप नंबर सेकंड? Represent the given system of linear equation in the form of augmented matrix G. That is, G is equal to matrix notation capital A partition टाकून त्याला matrix B attach करा, having order m by n plus 1. Step number second काय? दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सला रिप्रेझेंट करणारा मॅट्रिक्स इक्वेशन दिलेला आहे. आता आपण काय करायचंय, त्या मॅट्रिक्स इक्वेशन वरून किंवा दिलेल्या सिस्टम वरून डायरेक्ट वी हॅव टू रिप्रेझेंट the given system of linear equation in the form of augmented matrix G. दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी आपल्याला लिहायचा आहे, तो ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी कसा लिहायचा याचा आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे. ते पाठीमागे तुम्ही पाहू शकता, वर आय बटन वर त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. ओके, ते तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. हाऊ टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ओके, दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी लिहा. तो आपण कसा लिहितो? येस, कसं लिहितो? कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला कॉन्स्टंट मॅट्रिक्स बी अटॅच करतो. त्या दोन्हीचा मिळून एकत्रितपणे जो मॅट्रिक्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतोय? तर ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी म्हणतोय. ओके, स्टेप नंबर सेकंड काय? दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी लिहा. लिहूयात, इम्प्लिमेंट करूयात. दी ऑगमेंटेड मॅट्रिक्स लगेच मी सायमल्टेनियस इम्प्लिमेंट करतोय पहा. दी ऑगमेंटेड मॅट्रिक्स रिप्रेझेंटिंग, ही स्टेप तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. पहिले एक्झाम्पल आहे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. द ऑगमेंटेड मॅट्रिक्स रिप्रेझेंटिंग द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशंस is as follows. ओके, दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी लिहूयात. दॅट इज अ जी, सिम्बॉल जी असेल. दॅट इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स कसा मिळवणार आहे? येस, मॅट्रिक्स ए ला मॅट्रिक्स बी अटॅच करा किंवा इथे लिहितो पहा. दॅट इज थेरॉटिकल लिहूयात. कॅपिटल जी इज इक्वल टू, येस कसा असेल? कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला मॅट्रिक्स बी अटॅच करायचा. दॅट इज जी इज इक्वल टू कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए आपल्याकडे आहे पहा. कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला मॅट्रिक्स बी ऑफ कॉन्स्टंट अटॅच करूयात. व्हॉट वी गेट? जी इज इक्वल टू, येस कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए जसा आहे तसा 1 1 1, सेकंड रो as it is 1 -1 2, थर्ड रो as it is 2 3 and -1. ओके, हा मॅट्रिक्स ए झाला. याला पार्टिशन टाका. पार्टिशन मे बी डॉटेड असेल किंवा स्ट्रेट लाईनने दाखवलं तरी चालेल. ओके, आणि याला आता मॅट्रिक्स बी ऑफ कॉन्स्टंट अटॅच करा. मॅट्रिक्स बी ऑफ कॉन्स्टंट वर इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे पहा. व्हॉट इज दॅट? 4 3 6. ओके, 4 3 6. This is the augmented matrix representing the given system of linear equation having order 3 rows and 4 columns. That is a 3 by 4. लक्षात आहे. दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जे आपण दिलेला आहे, which is obtained by attaching a constant matrix B to coefficient matrix A. Getting this? Okay. आता दिलेल्या सिस्टम ऑफ रिप्रेझेंटेशन इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा आपण मॅट्रिक्स इक्वेशन लिहिलंय आणि त्याच्यानंतर आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिलेला आहे. जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत, ओके, आता आपण पहिले एक्झाम्पल म्हणून स्टेप बाय स्टेप जाऊयात. जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये रिप्रेझेंट करण्याची स्टेप ओमिट करून डायरेक्ट ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये दिलेल्या सिस्टमचं रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येईल. ओके, एक स्टेप आपल्याला वाचवता येईल. ओके, गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. नेक्स्ट वन, स्टेप नंबर 3. लक्षात येते का? पहा, आपण स्टेप बाय स्टेप जातोय पहा. स्टेप नंबर 3, व्हॉट इज दॅट? स्टेप नंबर 3 जी स्टेप आहे त्या स्टेपने इकडे मी सॉल्व करतोय पहा. स्टेप नंबर 3, व्हॉट इज दॅट? स्टेप नंबर 3, रिड्यूस. ओके, रिड्यूस धिस ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी into row echelon form. Okay, reduce this augmented matrix G into row echelon form by performing suitable types of row transformation. Okay, हा जो augmented matrix जे आपण दिलेला आहे, now convert or reduce that augmented matrix G into row echelon form by performing suitable row transformations. Okay, या ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी चं रूपांतर रो इक्वेलॉन फॉर्म मध्ये करा. आता सेम थिंग, दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर रो इक्वेलॉन फॉर्म मध्ये कसं करायचं याचा अल्गोरिदम पण आपण बघितलेला आहे सेपरेट लेक्चर मध्ये. शिवाय
त्या पर्टिक्युलर अल्गोरिदमने आपण एक्झाम्पल पण लास्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह केलेली आहेत. ओके, जे जे काही आपल्याला गॉसियन मध्ये लागणार आहे ते आपण सगळं अगोदरच तयार करून ठेवलंय. पहा आता काय करायचं आहे, या मॅट्रिक्स जीचं रूपांतर आपल्याला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं आहे आणि मॅट्रिक्स जीचं रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कसं करायचं हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. स्टेप नंबर 3, व्हॉट इज दॅट? रिड्यूस द गिवन ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी इनटू रो इकॉलॉन फॉर्म. ओके, रो इकॉलॉन फॉर्म मध्ये रिड्यूस करूयात. ते कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. इथं मी डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहितो म्हणजे आपला थोडासा वेळ वाचेल. किंवा इथं लिहितो पहिल्यांदा स्टेप, लेट अस reduce this augmented matrix G. Let us reduce this augmented matrix G into row echelon form. By performing parallel step ला आपण एक्झाम्पल पण बघतोय. पहा लगेच आपण स्टेप इम्प्लिमेंट करतो त्यामुळे समजायला डेफिनेटली सोपं जाईल. रो इकॉलॉन फॉर्म by performing suitable row transformations. ओके, दिलेल्या मॅट्रिक्स रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करा, त्यासाठी योग्य त्या प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करा. आता हे कसं करायचं आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. पहा मी डायरेक्ट त्याचा रो इकॉलॉन फॉर्म लिहितो म्हणजे आपला वेळ वाचेल. गेटिंग दिस? ओके, डायरेक्ट आय विल राईट डाऊन दी रो इकॉलॉन फॉर्म. तो कसा कन्वर्ट करायचा तुम्हाला माहिती आहे. रीडिंग 1 ऍडजस्ट करा, त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 ऍडजस्ट करा. पुढचा रीडिंग 1 कुठे असेल? पहिल्याच्या खाली आणि पहिल्याच्या उजव्या बाजूला जे अवेलेबल प्लेस असेल त्या ठिकाणी असेल. एकदा का रीडिंग 1 ऍडजस्ट केला की लगेच त्याच्या खाली 0 ऍडजस्ट करायचा. 0 असणार रो ऍट दी बॉटम शिफ्ट करायचा. ही प्रोसिजर आहे. याचे एक्झाम्पल पण आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. ते लेक्चर पुन्हा एकदा पहा म्हणजे तुम्हाला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते समजेल. ओके, आता इथे मी डायरेक्ट त्याचा रो इकॉलॉन फॉर्म लिहितो. ओके, डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहितो. व्हॉट इज दॅट? इथे मी डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहिला आहे. पहा G इज इक्वल टू 1 1 1 ऑफ पार्टिशन 4, सेकंड रो 0 1 -3 -2, थर्ड रो 0 0 1 1. ओके, आता हा रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट कसा करायचा आहे आपल्याला माहिती आहे. टाइम सेव्ह करण्यासाठी मी हा रो इकॉलॉन फॉर्म डायरेक्ट लिहिलेला आहे. ओके, रीडिंग 1 ऍडजस्ट केला, त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 ऍडजस्ट केला. रीडिंग 1 ऍडजस्ट केला, त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 ऍडजस्ट केला आणि पुढच्या रोचा रीडिंग 1 त्याच्या खाली असेल. म्हणजे स्क्वेअरने मार्किंग केले जे काय आहेत ते आपले रीडिंग 1s आहेत. ओके, दिस इज अ रो इकॉलॉन फॉर्म. ओके, याच्या इंटरमिजिएट स्टेप तुम्ही सगळ्या लिहावे लागतील ना. मी इथं वेळ वाचवण्यासाठी डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहिलेला आहे. याच्या ज्या काही स्टेप्स आहेत तुम्ही व्यवस्थित रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. ओके, वेळ वाचवण्यासाठी मी काय केलेलं आहे, डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहिलेला आहे. लक्षात येतंय? ओके, नाउ स्टेप नंबर 3 लक्षात येते का? ऑल ऑफ यू काय केलं? पहिल्यांदा मॅट्रिक्स इक्वेशनला रिप्रेझेंट केलं, त्याच्यानंतर काय केलं? येस, त्यानंतर काय केलं? ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी लिहिला आणि त्याच्यानंतर त्या जीचं रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये केलेलं आहे. इथं मी डायरेक्ट रो इकॉलॉन फॉर्म लिहिलेला आहे. आपल्या स्टेप नंबर 3 झाल्या. नेक्स्ट वन स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय बघा? स्टेप नंबर 4, त्या स्टेप नंबर 4 ला नाव दिलंय कन्सिस्टन्सी. ओके, कन्सिस्टन्सी म्हणजे काय? स्टेप नंबर 4 ला आपल्याला कळेल की दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कन्सिस्टंट आहे किंवा कन्सिस्टंट नाही. आता कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय किंवा इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय याच्या डेफिनेशन सुद्धा आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. जेव्हा आपण सगळ्या इसेन्शियल डेफिनेशन, सगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स च एक लेक्चर बनवलेलं आहे, एक व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय, सिमिलरली इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय याच्या डेफिनेशन्स आपण पाहिलेल्या आहेत. त्या डेफिनेशन्स पुन्हा एकदा पहा. मी तेव्हा सांगितलं होतं पहा, जे जे काही काही आपल्याला गॉसियन किंवा गॉस जॉर्डन इलिमिनेशन मध्ये लागणार आहे ते सगळं आपण अगोदरच एकाच लेक्चर मध्ये डिफाइन करून घेतलेलं आहे. ओके, स्टेप नंबर 4 ला आपल्याला कळणार आहे दिलेली सिस्टीमची, त्या स्टेपला नाव दिलंय कन्सिस्टन्सी. म्हणजे काय? स्टेप नंबर 4 ला आपल्याला कळेल की दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट आहे किंवा नाही. आता सिस्टीम कन्सिस्टंट असते म्हणजे काय? येस, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कन्सिस्टंट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स? consistent system of linear equations, what is definition? Yes, काय definition आहे? Yes, correct. The system of linear equation is said to be consistent if it possess any at least one solution. Okay,
जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला कमीत कमी एक जरी सोल्युशन एक्झिस्ट असेल, सोल्युशन काय आहे डझंट मॅटर, कमीत कमी एक जरी सोल्युशन एक्झिस्ट असेल तर त्या सिस्टीमला आपण कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणतो. आणि जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला एक सुद्धा सोल्युशन एक्झिस्ट नसेल तर त्या पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणत असतो. ओके, डेफिनेशन्स पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. पाठीमागच्या लेक्चर पहा, थेरॉटिकल डेफिनेशन बघितलेले आहेत, त्या डेफिनेशन्स ॲज इट इज आहेत. डिफिनेशन्स डिफाईन म्हणून सुद्धा विचारतात, शिवाय या अल्गोरिदम मध्ये सुद्धा त्या महत्वाच्या आहेत, मी त्यावेळेस सुद्धा सांगितलेलं होतं. ठीक आहे. स्टेप नंबर 4 कन्सिस्टन्सी म्हणजे काय. या स्टेपला आपल्याला कळणार की दिलेल्या सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट आहे किंवा नाही. त्यासाठी टेस्ट काय बघूयात. इफ देअर एक्झिस्ट, टेस्ट काय बघा. स्टेप नंबर 4, फोकस ऑन स्टेप नंबर 4. If there exists any row having first n entries as 0 and n plus 1th entry is non-zero, then in this case only the given system of linear equation is inconsistent. Okay, in this case only the given system of linear equation is inconsistent, that is does not possess any सोल्युशन. ओके, म्हणजे दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इनकन्सिस्टंट कधी असते. टेस्ट आहे काय. इफ देअर एक्झिस्ट एनी रो हॅव्हिंग फर्स्ट n एंट्रीज ॲज 0 and n plus 1th entry as a non-zero, in that case only the given system of linear equation is inconsistent, that is does not possess any solution. ठीक आहे, म्हणजे दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला सोल्युशन एक्झिस्ट आहे किंवा नाही हे आपण कधी बघणार आहे. जेव्हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी चं रूपांतर रोई कॉलम फॉर्म मध्ये केलंय तेव्हा बघणार आहे. ठीक आहे, रोई कॉलम फॉर्मला केल्यानंतर आपण कन्सिस्टन्सी चेक करतो, हे लक्षात घ्या. ओके, टेस्ट काय. जर असा एखादा रोई कॉलम फॉर्म मध्ये असा एखादा रो आला की ज्या रो मधल्या पहिल्या n एंट्रीज या 0 आहेत आणि n plus 1th एंट्री ही नॉन झिरो आहे, फक्त त्याच केस मध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही इनकन्सिस्टंट असते. इनकन्सिस्टंट असते म्हणजे काय. दॅट सिस्टम डज नॉट पोजेस एनी सोल्युशन. ठीक आहे, पहिला n एंट्री 0 आणि n plus 1 एंट्री इज अ नॉन झिरो. याचा अर्थ रफली स्पीकिंग काय. समजा त्या रोई कॉलम फॉर्म मध्ये रिड्यूस केलेल्या मॅट्रिक्स मध्ये असा एखादा रो असेल की ज्या रो मधल्या पहिल्या n एंट्रीज म्हणजे कुठल्या, पार्टिशनच्या अगोदरच्या. असा एखादा रो असेल त्याच्यामध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्रीज या 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन झिरो आहे. फक्त तेवढ्याच केसमध्ये दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला कोणतंही सोल्युशन एक्झिस्ट नसणार आहे. म्हणजेच तेव्हा फक्त त्याच केसमध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही इनकन्सिस्टंट असणार आहे. in all other cases the given system of linear equation is consistent. बाकी सगळ्या केसेस मध्ये दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट असणार आहे, म्हणजे तिला काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट असणार आहे. लक्षात आहे. ओके, इनकन्सिस्टंट कधी. समजा इथे लिहितो पहा, रोई कॉलम फॉर्म मध्ये गेलोय पहा. रोई कॉलम फॉर्म मध्ये गेल्यानंतर असा एखादा रो आढळला की ज्यामध्ये पहिल्या n एंट्रीज म्हणजे पार्टिशनच्या अगोदरची एंट्री ही सगळ्या 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन झिरो आहे. ओके, पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन झिरो आहे. फक्त तेवढ्याच एका केस मध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही इनकन्सिस्टंट असणार आहे. इनकन्सिस्टंट असणार आहे म्हणजे डज नॉट पोजेस एनी सोल्युशन असणार आहे. बाकी सगळ्या केस मध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट असेल. ठीक आहे, याच्यावर सुद्धा 2 मार्काला क्वेश्चन विचारू शकतात. व्हॉट इज द टेस्ट फॉर द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इज टू बी कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टंट कधी असते आणि इनकन्सिस्टंट कधी असते याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारता येईल. लक्षात येते. रफली स्पीकिंग काय आपण बघितलं तर असा एखादा रो आला कधी रोई कॉलम फॉर्म मध्ये की ज्या रो मधल्या पहिल्या n एंट्रीज या 0 आहेत आणि n plus 1 एंट्रीज नॉन झिरो आहे. म्हणजेच रफली स्पीकिंग असा एखादा रो आला रोई कॉलम फॉर्म मध्ये याच्यामध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्रीज 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन झिरो आहे. फक्त तेवढ्याच केस मध्ये दिलेली सिस्टीम ही इनकन्सिस्टंट असेल, दॅट इज डज नॉट पोजेस एनी सोल्युशन असेल. बाकी सगळ्या केस मध्ये दिलेली सिस्टीम ही कन्सिस्टंट असेल. ठीक आहे, इम्प्लिमेंट करूयात. बघा इथं स्टेप इम्प्लिमेंट करूयात लगेच. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर. आपण रोई कॉलम फॉर्मला गेलेलो आहे पहा. रोई कॉलम फॉर्म आपला आलेला आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 बोललेलो आहे. या इक्वेशन मध्ये या रोई कॉलम फॉर्म मध्ये व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन. पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्री 0 आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री नॉन झिरो असं कधी आले का इथं रोई कॉलम फॉर्म मध्ये. येस, असा कोणता एखादा रो दिसतोय का त्याच्यामध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्री 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन झिरो आहे, असा रो आढळतोय का.
येस, असा रो नाहीये, म्हणजेच दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट आहे. ओके, लिहूया तिथं वी ऑब्झर्व दॅट किंवा इट इज क्लिअर दॅट फ्रॉम दिस इज इक्वल फॉर्म फ्रॉम दिस डायरेक्ट म्हणूयात, आपण पहिल्यांदा टेस्ट केल्या. फ्रॉम दिस इट इज अ क्लिअर दॅट the given system of linear equations is consistent. ओके, कन्सिस्टंट आहे म्हणजे सिस्टीमला काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट आहे. ओके, फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इज कन्सिस्टंट, दॅट इज that system possess a solution. ओके, सोल्युशन काही ना काहीतरी एक्झिस्ट आहे. सोल्युशन काय आहे ते नंतर बघूयात. ओके, समजा असा एखादा रो आढळला असता, पहिला n एंट्री 0, पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्री 0 आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री नॉन 0, तर आपण काय म्हणलो असतो, दिलेली सिस्टीम ही इनकन्सिस्टंट आहे, म्हणून त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला कोणत्याही प्रकारचं सोल्युशन एक्झिस्ट नाही असं बोललो असतो, तिथं आपण थांबलो असतो. तशी केस इथं आली आहे का? येस, नाही, तशी केस इथं नाहीये. म्हणजे दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट आहे. कन्सिस्टंट आहे म्हणजेच त्या सिस्टीमला काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट आहे. ओके, आता ते सोल्युशन काय असेल ते काढूयात. ते सोल्युशन काय असेल ते काढण्यासाठी पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 5. ओके, इथपर्यंत लक्षात येतंय का? येस, ऑल ऑफ यू, इथपर्यंत लक्षात येतंय का? मेन्शन युअर आन्सर्स इन दी चॅट बॉक्स. इथपर्यंत लक्षात येतंय का? येस, okay, now step number 5, what is that? See here first, step number 5 काय बघा, list the leading variables and non-leading variables of the system. दिलेल्या सिस्टीम मधले लीडिंग व्हेरिएबल्स कोणते आणि नॉन लीडिंग व्हेरिएबल्स कोणते यांची लिस्ट तयार करा. आता लीडिंग व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, हे नवीन शब्द आले, त्यांच्या डेफिनेशन आपण पहिल्यांदा पाहिल्या पाहिजे. डेफिनेशन्स काय बघूयात, तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहिले आहेत. जेव्हा आपल्याला अल्गोरिदम विचारला जातो तेव्हा ब्रॅकेट मध्ये लिहिलेली डेफिनेशन लिहिण्याची आवश्यकता नाहीये. स्टेप नंबर 5 काय, लीडिंग व्हेरिएबल कोणते आणि नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणते यांची लिस्ट तयार करा. आता लीडिंग कोणाला म्हणायचं, नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, यांचे डेफिनेशन ब्रॅकेट मध्ये दिले पहा. द व्हेरिएबल्स इन द कॉलम ऑफ विच leading one is present is called as a leading variable, and the variables in the column of which leading one is absent is called as a non-leading variable. Very simple definition. Definition काय, असे व्हेरिएबल्स की ज्या व्हेरिएबल्सच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहे, लीडिंग वन प्रेझेंट असणाऱ्या व्हेरिएबल्सला लीडिंग व्हेरिएबल्स असं म्हणायचं, आणि असे व्हेरिएबल्स की ज्या व्हेरिएबल्सच्या कॉलम मध्ये लीडिंग वन अब्सेंट आहे त्या सगळ्या व्हेरिएबल्सला आपण नॉन लीडिंग व्हेरिएबल असं म्हणणार आहे. ओके, आता लीडिंग वन कोणाला म्हणायचं आपल्याला माहितीये, ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहे ते आपले लीडिंग व्हेरिएबल्स असतील, आणि ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन अब्सेंट असेल त्यांना आपण नॉन लीडिंग व्हेरिएबल असं म्हणणार आहे. ओके, स्टेप नंबर 5 काय, लीडिंग व्हेरिएबल कोणते आणि नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणते यांची फक्त आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. ओके, लिस्ट तयार करूयात. व्हेरी सिंपल थिंग. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, वही कलम फॉर्म मध्ये काय दिसतंय बघा. येस, वही कलम फॉर्म आपल्याकडे आहे. लीडिंग वन कुठल्या कुठल्या कॉलम मध्ये आहे पहा, आपल्याला माहिती आहे पहिल्या कॉलम मध्ये सगळे x1 चे कोएफिशिएंट्स असतात पहिल्या व्हेरिएबलचे, दुसऱ्या कॉलम मध्ये सगळे x2 चे कोएफिशिएंट असतात, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये सगळे x3 चे कोएफिशिएंट असतात, आणि पार्टिशनच्या पलीकडे काय असतं, येस, प्रत्येक इक्वेशनच्या RHS ला असणारा कॉन्स्टंट असतं. ओके, दॅट यू नो व्हेरी वेल. आता ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन आहे त्यांना म्हणायचं लीडिंग व्हेरिएबल, ज्यांच्यामध्ये तो नाहीये त्यांना म्हणायचं नॉन लीडिंग व्हेरिएबल. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, आपला लीडिंग वन आहे पहा, लीडिंग वनला मी चौकोन ऑलरेडी केलेला आहे, हा लीडिंग वन आहे, हा लीडिंग वन आहे आणि हा लीडिंग वन आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, पहिल्या x1 च्या कॉलम मध्ये लीडिंग वन आहे, सिमिलरली x2 च्या कॉलम मध्ये सुद्धा लीडिंग वन आहे, सिमिलरली वी ऑब्झर्व दॅट इन द कॉलम ऑफ x3 देयर इज आल्सो लीडिंग वन प्रेझेंट. ओके, म्हणजे प्रत्येक x1, x2 आणि x3 या तिन्ही व्हेरिएबल्सच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहेत, म्हणून x1, x2 आणि x3 हे तिन्ही सुद्धा आपले लीडिंग व्हेरिएबल्स आहेत. ओके, देअरफॉर लक्षात येतंय, लीडिंग व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणाला म्हणायचं यांची फक्त लिस्ट तयार करा. देअरफॉर लीडिंग व्हेरिएबल्स आर, लीडिंग व्हेरिएबल कोणते आहेत, ज्या व्हेरिएबल्सच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहे त्यांना म्हणायचं लीडिंग व्हेरिएबल्स. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. गेटिंग दिस, लीडिंग व्हेरिएबल्स आर कोणकोणते आहेत, तिन्ही व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहेत, म्हणजे तिन्ही व्हेरिएबल x1, x2 and x3, these three are the
leading variables. Okay, leading variables are x1, x2 and x3. म्हणजे या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये नॉन लिडिंग व्हेरिएबल अब्सेंट आहे पहा. कारण एखाद्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लिडिंग वन अब्सेंट असला असता तर ते काय झालं असतं, नॉन लिडिंग व्हेरिएबल झालं असतं. पण ह्या एक्झाम्पल मध्ये प्रत्येक व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लिडिंग वन प्रेझेंट आहे, म्हणून प्रत्येक व्हेरिएबल हे आपलं लिडिंग व्हेरिएबल झालं. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये नॉन लिडिंग व्हेरिएबल अब्सेंट आहे. लक्षात आहे. स्टेप नंबर 5 काय, लिडिंग व्हेरिएबल कोणते, नॉन लिडिंग व्हेरिएबल कोणते यांची लिस्ट तयार करा. लक्षात आहे. नाउ व्हॉट इज स्टेप नंबर 6? स्टेप नंबर 6 काय बघा. येस, फोकस ऑन अल्गोरिदम. व्हॉट इज स्टेप नंबर 6? राइट द इक्वेशन्स फ्रॉम द मॅट्रिक्स. ओके, राइट द इक्वेशन्स फ्रॉम द मॅट्रिक्स. आता जो रोई इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये आपण मॅट्रिक्स लिहिलेला आहे म्हणजे नंबर 2, इक्वेशन नंबर 2. आता त्या रोई इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये लिहिलेल्या मॅट्रिक्स वरून पुन्हा त्या मॅट्रिक्सचं रूपांतर इक्वेशन्स मध्ये करायचं आहे. ते कसं करायचं, दॅट यू नो व्हेरी वेल. कसं करणार, पहिल्या रो वरून पहिलं इक्वेशन, दुसऱ्या रो वरून दुसरं इक्वेशन आणि तिसऱ्या रो वरून तिसरं इक्वेशन. म्हणजे जसे आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन वरून मॅट्रिक्स इक्वेशन दिलेलं आहे तसं आता उलट जायचं, मॅट्रिक्स वरून दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन लिहावी लागेल. ठीक आहे, लिहूयात. व्हॉट इज दॅट? पहिल्या रो वरून पहिलं इक्वेशन, फर्स्ट रो, फ्रॉम फर्स्ट रो वी कॅन राइट डाउन द फर्स्ट इक्वेशन ॲज R1 implies, R1 म्हणजे रो नंबर 1 वरून, R1 implies पहिल्या रो वरून पहिलं इक्वेशन काय असेल, 1 1 1 4 म्हणजेच x1 प्लस 1 into x2 म्हणजे x2 प्लस 1 into x3 म्हणजेच x3 इज इक्वल टू, पार्टिशनच्या पलीकडे काय असतं, कॉन्स्टंट इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन नंबर 1, याला नंबर 1 म्हणतो. Similarly, from the second row, we can write down the second equation. Second row number second नुसार second equation लिहितो. Focus on the second row. Second row बरोबर काय, 0 1 minus 3. ज्यावरती इथं 0 आहे त्यावरती x1 absent आहे, म्हणजे 0 into x1 म्हणजे x1 absent आहे. म्हणजे इक्वेशन स्टार्ट फ्रॉम x2. इक्वेशन काय होईल, 1 into x2 minus 3 into x3 म्हणजेच काय होईल, डायरेक्ट लिहितो पहा, 1 into x2 म्हणजे x2 minus 3 times x3 इज इक्वल टू, पार्टिशनच्या पलीकडे काय असतं, कॉन्स्टंट विच इज अ -2. हे झालं इक्वेशन नंबर 2. सिमिलरली फ्रॉम द थर्ड इक्वेशन फ्रॉम द थर्ड रो राइट डाउन द थर्ड इक्वेशन. आता तिसऱ्या रो नुसार तिसरे इक्वेशन लिहा. इक्वेशन नंबर 3 फ्रॉम द थर्ड रो ऑफ द इक्वेशन नंबर 2. ओके, मॅट्रिक्स इक्वेशन जे नंबर 2 आहे, जो आपला रोई इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये रिड्यूस केलेला मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्सच्या तिसऱ्या रो वरून तिसरे इक्वेशन लिहा. इथं 0 आहे म्हणजे x1 absent आहे, इथं 0 आहे म्हणजेच x2 absent आहे, इथं 1 आहे, कोएफिशिएंट x3 च्या कॉलम मध्ये 1 आहे, म्हणजे इक्वेशन स्टार्ट फ्रॉम x3, 1 into x3 म्हणजेच x3 इज इक्वल टू, पार्टिशनच्या पलीकडे काय कॉन्स्टंट आहे विच इज अ 1. म्हणजे रो नंबर 3 नुसार तिसरे इक्वेशन तयार होईल. कसं तयार होईल, येस, x1 x2 absent, x3 इज इक्वल टू, पार्टिशनच्या पलीकडे कॉन्स्टंट आहे 1. ओके, दॅट इज इक्वेशन नंबर 3. लक्षात येत आहे. ही आपली स्टेप नंबर 6 असेल. काय, राइट इक्वेशन्स फ्रॉम दी मॅट्रिक्स इन रोई इक्विव्हॅलेंट फॉर्म. जो रोई इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्स वरून पुन्हा त्याचं रूपांतर इक्वेशन्स मध्ये करा. लक्षात येत आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन, स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7 काय बघूयात. व्हॉट इज स्टेप नंबर 7? व्हेरी सिंपल थिंग, राइट द सिस्टीम इन टर्म्स ऑफ द लीडिंग व्हेरिएबल्स. आता जी काही आपण 3 इक्वेशनची सिस्टीम लिहिली आहे, नाउ वी हॅव टू रिराइट दॅट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ द लीडिंग व्हेरिएबल. ही जी काही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आता आपण लिहिलेली आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 1 2 and 3. आता पुन्हा काय करायचं आहे, त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं रूपांतर किंवा त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं रिरायटिंग इन दी टर्म्स ऑफ लीडिंग व्हेरिएबल करायचं आहे. आता याचा अर्थ काय बघूयात, लगेच इकडे एक्झाम्पल मध्ये बघूयात, इम्प्लिमेंट करूयात. आपले लीडिंग व्हेरिएबल कोणकोणते पहा बरं. येस, विच आर द लीडिंग व्हेरिएबल्स. लीडिंग व्हेरिएबल कोणते आपले, x1 x2 and x3. दीज आर दी लीडिंग व्हेरिएबल्स. हे आपले तिन्ही लीडिंग व्हेरिएबल्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही 3 इक्वेशन्स आहेत, वी हॅव टू रिप्रेझेंट दिस 3 इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ दी लीडिंग व्हेरिएबल. म्हणजे काय, पहिल्या इक्वेशन वरून पहिल्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढायची, म्हणजे पहिल्या इक्वेशन वरून पहिलं लीडिंग व्हेरिएबल LHS ला ठेवूयात आणि बाकी सगळ्यांचं पक्षांतर करायचं. सिमिलरली दुसऱ्या इक्वेशन वरून दुसऱ्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढूयात, म्हणजे दुसरं इक्वेशन इन टर्म्स ऑफ दुसरं लीडिंग व्हेरिएबल x2 लिहूयात आणि तिसरं इक्वेशन इन टर्म्स ऑफ तिसरं लीडिंग व्हेरिएबल म्हणजेच इन टर्म्स ऑफ x3 आपल्याला लिहायचं आहे. लक्षात येतंय. म्हणजे वी राइट द सिस्टीम इन टर्म्स ऑफ द लीडिंग व्हेरिएबल. याचा अर्थ काय,
हे जे काही इक्वेशन नंबर 1, 2, 3 आहेत याच्यानुसार त्या इक्वेशनची मांडणी पुनर्रचना कशामध्ये करायचं आहे, इन टर्म्स ऑफ लिडिंग व्हेरिएबल्स करायचं आहे. आपले लिडिंग व्हेरिएबल्स कोणते आहेत, x1, x2, x3. म्हणजेच इथं काय करणार, पहिल्या इक्वेशन नुसार पहिल्या इक्वेशनची मांडणी इन टर्म्स ऑफ x1 करणार, दुसऱ्या इक्वेशनची मांडणी इन टर्म्स ऑफ x2 करणार आणि तिसऱ्या इक्वेशनची मांडणी इन टर्म्स ऑफ x3 करणार. कारण x1, x2 आणि x3 हे तीन आपले काय आहेत, लिडिंग व्हेरिएबल. ओके, लिहूयात. लेट अस rewrite these equations. लक्षात येत आहे, सायमल्टेनियस आपण अल्गोरिदम इम्प्लिमेंट करण्यासाठी एक्झाम्पल पण घेतोय, त्यामुळे आयडिया डिटेल समजेल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, समजत नसेल, यू कॅन आस्क. लेट अस रिराइट these equations in terms of leading variables, x1, x2 and x3 as follows. Okay, as follows. म्हणजे कसं लिहिणार, therefore पहिल्या इक्वेशन नुसार पहिलं लीडिंग व्हेरिएबल म्हणजे इक्वेशन नंबर 1 इम्प्लाइज, पहिलं गणित आहे म्हणून डिटेल लिहितोय. इक्वेशन नंबर 1 इम्प्लाइज म्हणजेच पहिलं व्हेरिएबल एका बाजूला ठेवा, बाकी सगळ्यांचं पक्षांतर करा. x1 equal to 4 plus x2 goes there becomes minus x2 plus x3 goes there becomes minus x3. इक्वेशन नंबर नेक्स्ट सपोज 4 असेल. सिमिलरली इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज म्हणजे दुसऱ्या इक्वेशन नुसार दुसऱ्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा, म्हणजे दुसऱ्या लीडिंग व्हेरिएबल x2 एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करा. x2 is equal to yes minus 2 minus 3x3 goes there becomes plus 3 times x3. That is equation number next suppose 5 असेल. Similarly from equation number 3 we can write down the value of a third leading variable, that is a x3 is equal to 1. म्हणजे तिसरं इक्वेशन इन टर्म्स ऑफ x3 ऑलरेडी आलेलं आहे, ते काय आहे, x3 is equal to 1. That is equation number 6 suppose. लक्षात आहे, इक्वेशन नंबर स्टेप नंबर 7 काय, ती जी काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे तिचं रूपांतर पुन्हा इन टर्म्स ऑफ लीडिंग व्हेरिएबल मध्ये करायचं आहे. म्हणजे पहिल्या इक्वेशन मधून पहिल्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा, दुसऱ्यानुसार दुसऱ्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा आणि तिसऱ्या इक्वेशन नुसार तिसऱ्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा. दॅट इज स्टेप नंबर 7. लक्षात येतंय. नाउ स्टेप नंबर 8 व्हॉट इज दॅट, पण लक्षात येतंय का, व्हेरी सिंपल. स्टेप नंबर 8 व्हॉट इज दॅट, सी हियर फर्स्ट. स्टेप नंबर 8 काय आहे, yes, if there is a non-leading variable present, then assign an arbitrary constant to it. Okay, जर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त किती असू द्या, एखादं जरी नॉन लीडिंग व्हेरिएबल प्रेझेंट असलं तर त्या पर्टिक्युलर नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी कोणता तरी एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करा. ठीक आहे, म्हणजे स्टेप नंबर 8 प्रत्येक एक्झाम्पल सोडताना करावे लागेल का हो, स्टेप नंबर 8 प्रत्येक एक्झाम्पल साठी करावे लागेल का, येस, रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. स्टेप नंबर 8 कधी करावे लागेल, जर दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये एखादं नॉन लीडिंग व्हेरिएबल प्रेझेंट असेल तर त्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करायचा आहे. म्हणजे स्टेप नंबर 8 प्रत्येक गणिताला करावे लागेल का, येस, नाही, करेक्ट. काही स्टुडंट आन्सर देतात पहा, प्रत्येक गणिताला स्टेप नंबर 8 करावे लागणार नाही. स्टेप नंबर 8 कधी करावे लागेल, जर एखादं नॉन लीडिंग व्हेरिएबल असेल तर त्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करणार आहोत. गेटिंग दिस, स्टेप नंबर 8. नाउ इम्प्लिमेंट करूयात. आता या गणितामध्ये आपल्याला स्टेप नंबर 8 इम्प्लिमेंट करावे लागेल का, येस, करेक्ट. इथे आपले तिन्ही व्हेरिएबल कसे आहेत, लीडिंग व्हेरिएबल आहेत. या सिस्टीम मध्ये नॉन लीडिंग व्हेरिएबल अब्सेंट आहे, म्हणजे या गणितासाठी स्टेप नंबर 8 करण्याची आवश्यकता नाहीये, कारण याच्यामध्ये नॉन लीडिंग व्हेरिएबल प्रेझेंट नाही. ओके, ती स्टेप इकडे स्किप करूयात. नाउ स्टेप नंबर 9 व्हॉट इज दॅट, या स्टेप नंबर 9, फोकस ऑन स्टेप नंबर 9. व्हॉट इज दॅट, सॉल्व द इक्वेशन्स फ्रॉम बॉटम इक्वेशन टू टॉप इक्वेशन. Solve these equations from bottom equation to top equation. This method of solving equations from bottom to top is called as a back substitution method. Okay, काय करायचं आता, हे जे काही आपण 3 इक्वेशन्स लिहिले आहेत, इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. नाउ वी हॅव टू सॉल्व दॅट इक्वेशन्स फ्रॉम बॉटम इक्वेशन टू
of equation, and this method of solving equation is called as a back substitution method. Getting this? इम्प्लिमेंट करूयात. हे जे काय इक्वेशन नंबर 4, 5, 6 आपल्याला मिळालेले आहे, आता काय करायचं आहे, ते इक्वेशन नंबर 4, 5, 6 आपल्याला खालून वर सोडवायचे. ओके, बॉटम टू टॉप, खालून वर सोडवायचे. and this system of solving the equations from bottom to top is called as a back substitution method. ओके, सोडूयात, इम्प्लिमेंट करूयात. लक्षात येते, हे इक्वेशन नंबर 4, 5, 6 सोडूयात. म्हणजे काय, बॅक सबस्टिट्यूशन मेथड. याचा अर्थ काय बघा बरं, इक्वेशन नंबर 6 नुसार आपल्याला ऑलरेडी x3 ची किंमत मिळाली आहे. x3 ची किंमत किती मिळाली आहे, x3 इज इक्वल टू 1. आता ही x3 इक्वल टू 1 आलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5 मध्ये टाका आणि सिम्प्लिफाय करा, म्हणजे तुम्हाला x2 मिळेल. इथं इक्वेशन नंबर 5 नुसार x2 मिळाला, इक्वेशन नंबर 6 नुसार x3 मिळाला. x2 आणि x3 दोन्हीही उचला, इक्वेशन नंबर 4 मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, x1 मिळेल. म्हणजे आपण काय करतोय, पुढे आलेली व्हॅल्यू पाठीमागे टाकतोय. म्हणून या मेथडला काय म्हणतोय आपण, बॅक सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे पाठीमागे आपण व्हॅल्यू टाकत जातोय, म्हणून या मेथडला आपण बॅक सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतोय. लक्षात येतंय, म्हणजे इक्वेशन नंबर 4, 5, 6 खालून वर सोडवत जावा. सोडवत जाऊयात. येस, इक्वेशन नंबर 6 नुसार मला डायरेक्ट x3 इक्वल टू 1 मिळालेली आहे. ही x3 ची व्हॅल्यू उचलतो आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट अप करतो. ठीक आहे, पुट x3 इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5. ओके, इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट अप करतो. देयरफॉर x2 is equal to what we get, -2 plus 3 into x3. The value of x3 is 1, that is equal to -2 plus 3, that is 3 minus 2, that gives 1. Okay, therefore x2 is equal to value मिळाली, x2 is equal to 1. लक्षात आहे, आता x2 equal to 1 काढला, x3 equal to 1 ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. दोन्ही व्हॅल्यू उचलूयात आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकूयात, सिम्प्लिफाय करूयात. वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x1. गेटिंग दिस? नाउ पुट, लक्षात येतंय का, व्हेरी सिंपल. नाउ पुट x3 is equal to 1 and x2 is equal to 1 in इक्वेशन नंबर 4. ओके, या आलेल्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट अप करूयात. व्हॉट वी गेट, इक्वेशन नंबर 4 आहे पहा. येस, देयरफॉर x1 इक्वल टू x1 इज इक्वल टू 4 जसं आहे तसं मायनस x2 ची किंमत आहे 1 आणि मायनस x3 ची किंमत पण आहे 1. that is 4 minus 1 minus 1, that gives 4 minus 1 3, 3 minus 1 2 असेल. Therefore x1 is equal to 2. Focus that answer, x1 is equal to 2. लक्षात येतंय. स्टेप नंबर 9 काय, solve that equations from bottom to top. This method of solving the equations from bottom to top is called as a back substitution method. लक्षात येतंय. Now last one, step number 10. Step number 10 काय बघा, step number 10, what is that, write the solution set. Okay, finally solution set लिहा. write the solution set. solution set म्हणजे काय, डेफिनेशन काय, आपण सगळ्या डेफिनेशन जेव्हा एकत्रित बघितलेल्या आहेत तेव्हा डेफिनेशन पाहिलं होत्या पहा. सोल्युशन सेट म्हणजे काय, the set of all possible solutions of the given system of linear equations is called as a solution set. Okay, which is denoted by the symbol capital S. फायनल काय करायचंय, सोल्युशन सेट S लिहायचा आहे. therefore solution set is equal to S is equal to काय करायचंय, व्हॅल्यू क्रमाने लिहा. पहिल्यांदा x1 ची व्हॅल्यू किती असेल 2, त्याच्यानंतर x2 ची व्हॅल्यू which is 1, त्याच्यानंतर x3 ची व्हॅल्यू which is 1 असेल. ओके, therefore solution set S is equal to 2 1 1. लक्षात येतंय. आता इथं सोल्युशन सेट लिहिताना पण चुका होण्याचे चान्सेस असतात पहा. सोल्युशन सेट मध्ये आपण काय करतोय, व्हॅल्यूज क्रमाने लिहितोय. म्हणजे पहिल्यांदा पहिल्या व्हेरिएबलची किंमत म्हणजे x1 ची किंमत, त्याच्यानंतर x2 ची किंमत आणि त्याच्यानंतर x3 ची किंमत लिहायची. व्हॅल्यूज पुढे मागे करायच्या नाहीत, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा फर्स्ट व्हेरिएबलची किंमत, त्याच्यानंतर सेकंड व्हेरिएबलची किंमत आणि त्याच्यानंतर थर्ड व्हेरिएबलची किंमत असेल. गेटिंग दिस? therefore solution set S is equal to 2 1 1. that is the required solution to the given system of linear equation. लक्षात येतंय. ओके, S equal to 2 1 1. आता आपल्याला काढलेलं सोल्युशन करेक्ट आहे का नाही आपल्याला तपासता येईल. कसं तपासणार, क्रॉस चेकिंग. सोल्युशन, डेफिनेशन ऑफ सोल्युशन काय, दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपण काढलेल्या सोल्युशनने सॅटिस्फाय झाली तर आपलं सोल्युशन करेक्ट आहे. म्हणजे काय करावं लागेल, तुम्ही नंतर चेक करा. काय करावं लागेल, x1 इक्वल टू 2 टाका,
x2 इज इक्वल टू 1 टाका आणि x3 इक्वल टू 1 टाका. कशामध्ये? दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये टाका. जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मधलं प्रत्येक इक्वेशन ह्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूजने सॅटिस्फाय झालं, डेफिनेटली आवर आन्सर इज करेक्ट. ओके, ऑफकोर्स करेक्ट येणारच आहे. ओके, तुम्ही नंतर व्हेरीफाय करून बघा. दिस इज द रिक्वायर्ड algorithm or Gaussian algorithm to solve the given system of linear equation. लक्षात येतंय? हाच आपला Gaussian elimination मेथडचा अल्गोरिदम आहे. लक्षात येतंय का? व्हेरी सिंपल थिंग. दोन प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतात. theoretical question, write an algorithm to solve the given system of linear equations by using Gauss elimination method. ओके, हा पण एखादा क्वेश्चन theoretical विचारता येईल. that carries 10 मार्क्स किंवा 5 मार्क्स. किंवा याच्या आधारित एखादा एक्झाम्पल पण विचारता येईल. काय? सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग गॉसियन इलिमिनेशन मेथड. ओके, दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, एखादी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलेली असेल आणि ती सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन गॉसियन इलिमिनेशन मेथडने सोडवा, असा पण क्वेश्चन विचारू शकतात. जेव्हा आपल्याला एक्झाम्पल सोडवायचंय तेव्हा आपल्याला अल्गोरिदम करेक्ट माहित असणं गरजेचं आहे. लक्षात येतंय? ओके, thus in this lecture we seen algorithm to solve the given system of linear equations by using Gaussian elimination method by taking a particular example. Okay, getting this? Okay, let's stop here. Thank you.